नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 7 महत्त्वाचे फायनान्शियल रूल्स. एक म्हणजे 3x रेंट रूल. घर भाडं हे तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या 3 पटीपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच घर खर्च उत्पन्नाच्या 1/3पेक्षा जास्त नसावा. 2 म्हणजे 2x इन्व्हेस्टिंग रूल. लक्झरी वस्तूवर जितके तुम्ही पैसे खर्च करता तेवढेच गुंतवणूक तुम्ही खर्च केले पाहिजेत. म्हणजे 5,000चा जर तुम्ही फोन घेतला तर तुमची इन्व्हेस्टमेंट पण 5,000ची असली पाहिजे. 50-30-20 रूल म्हणजे पगाराचे योग्य नियोजन. 50% पगार तुमचा गरजामध्ये गेला पाहिजे. गरजा म्हणजे भाडं, अन्न, वीज, वस्त्र, निवारा. 30% म्हणजे तुमची इच्छा, फिरणे, खरेदी, लक्झरी, शॉपिंग वगैरे. आणि 20% म्हणजे तुमची बचत म्हणजे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट यात गेली पाहिजे. त्यानंतर येतो की 3 किंवा 6 मंथ इमर्जन्सी फंड रूल. किमान 3 ते 6 महिन्याचा खर्च इमर्जन्सी फंडमध्ये तुमचा असला पाहिजे. अनावश्यक खर्च, आजारीपण, अपघात आला तरी तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ आली नाही पाहिजे. 4-24-10 कार लोन रूल. कारसाठी कर्ज घेत असाल तर किमान 20% डाऊन पेमेंट तुम्ही केले पाहिजे. त्या जास्तीत जास्त 4 वर्षाचं कर्ज असावे. EMI पगाराच्या 10% जास्त नको तुमचे, म्हणजे 10%पेक्षा जास्त तुमचे कार लोन असावे. 4% रिटायर रूल. निवृत्तीनंतर दरवर्षी म्हणजे एकूण सेविंगच्या 4% रक्कम तुम्ही त्यात वापरू शकता. उदाहरणार्थ एकूण पैसे 1 कोटी तर 4% म्हणजे 4 लाख तुम्ही दर वर्षाला तुम्ही सेव्ह केले पाहिजेत. म्हणजे 33,000 रुपये महिना तुम्हाला मिळेल. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या अशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.